विषय मराठी क्षेत्रवाचन कौशल्यक्षमता समजून मुखवाचन करणे त्यावर बोलणे आकलनासह गतिवाचन संबोध मुखवाचन अध्ययन निष्पत्ती आपल्या पाठ्यपुस्तकांच्या आधारे इतर साहित्य समजून घेऊन वाचन करतात त्याविषयी बोलतात दिलेल्या वेळेत योग्य गतीने समजपूर्वक मुखवाचन करतात। जाणून घेऊया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील उतार्याचे मुखवाचन करण्यास सांगावे। शिक्षकांनी घड्याळात 1 मिनिटाचा वेळ लावावा। 1 मिनिटात विद्यार्थ्यांनी वाचलेली शब्दसंख्या वहीत मांडण्यास सांगावे। काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो। पूर्वेकडून सूर्य वर येत होता। सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती वेगळी व छान दिसत होती। त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो। सकाळचे तो गारवा किती छान वाटत होता। रस्त्यातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी बसलेले होते। त्यांचे वेगवेगळे आवाज कानावर पडत होते। बाबा खूपच भरभर चालत होते। चालता चालता मी मात्र दमलो होतो। बाबांना मी थांबायला सांगितले। आम्ही एका ठिकाणी बसलो। बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते। खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता। मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते। रोज सकाळी लवकर उठण्याचा आणि फिरायला जाण्याचा अनुभव तुम्ही पण घ्या, तुम्हालाही छान वाटेल। शिक्षक विद्यार्थी कितपत गतीने वाचू शकतात हे विद्यार्थ्यांनी वाचलेल्या शब्दसंख्येवरून जाणून घेतात। शिक्षक विद्यार्थ्यांना हे समजावून सांगतात की जो गतीने वाचतो तोच गतीने विचार करू शकतो। वेगा इतकेच मजकूर समजपूर्वक वाचणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगावे। सौर ऊर्जा राजू उन्हात गेला। त्याच्या एका हातात भिंग व दुसऱ्या हातात कागद होता। त्याने भिंग कागदावर अशा रीतीने धरले की प्रकाशाचा एक गोल ठिपका कागदावर उमटला। थोड्या वेळाने त्या ठिपक्याची कागद जळू लागला। आगपेटीतील काडी न पेटवताच राजूने कागद जळण्याची जादू केली। सूर्याच्या किरणात उष्णता असते। ती उष्णता साठवून एक शक्ती निर्माण करता येते। सूर्याच्या ह्या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात। सौर ऊर्जेने दिवे पेटवता येतात। रेडिओ टीव्ही चालवले जातात। सौर ऊर्जेवर मोटारी चालवण्याचे प्रयोग केले जात आहेत। सौर ऊर्जा हे फार महाग नसलेले इंधन आहे। उतारा झाकून टाकावा। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचलेल्या उतार्यावर आधारित 5 प्रश्न फळ्यावर लिहून द्यावेत। 1. स्वस्त असणारे इंधन कोणते? 2. राजूने केलेली जादू कोणती? 3. सौर ऊर्जा कशास म्हणतात? 4. सौर ऊर्जेचे उपयोग कोणते? 5. ऊन नसते तर भिंगाच्या मदतीने कागद जळेल का? विद्यार्थ्यांना वरील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहिण्यास सांगावीत। शिक्षकांनी अचूक उत्तरे सांगावीत। विद्यार्थ्यांनी उत्तरे तपासावीत। अचूक उत्तरांची संख्या वहीत मांडावी। कमी वेळात जास्तीत जास्त शब्द वाचलेल्या व सर्व उत्तरे अचूक असणाऱ्या विद्यार्थ्याचे अभिनंदन करावे। याप्रमाणे इतर मुलांनाही वाचनाची व आकलनासह केलेल्या परीक्षणाची माहिती द्यावी। शिक्षकांना आकलनासह गतिवाचनाचे महत्त्व समजून सांगावे। ज्यांना कमी वेळेत जास्त मजकूर आकलनासह वाचता येतो त्याचे आकलनासह गतिवाचन चांगले। इयत्ता 5वीच्या स्तरावरील विद्यार्थ्यांनी 1 मिनिटात 70 शब्द ह्या गतीने समजपूर्वक मुखवाचन करणे अपेक्षित आहे। इयत्ता 6वीच्या स्तरावर 1 मिनिटात 80 शब्द ह्या गतीने समजपूर्वक मुखवाचन करणे अपेक्षित आहे। 1. स्वस्त असणारे इंधन कोणते? सौर ऊर्जा हे स्वस्त असणारे इंधन आहे। 2. राजूने केलेली जादू कोणती? काडी न पेटवताच राजूने कागद जाळण्याची जादू केली। 3. सौर ऊर्जा कशास म्हणतात? सूर्याच्या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात। 4. सौर ऊर्जेचे उपयोग कोणते? सौर ऊर्जेने दिवे, रेडिओ, टीव्ही, सौर तापक चालवले जातात। 5. ऊन नसते तर भिंगाच्या मदतीने कागद जळेल का? ऊन नसले तर भिंगाच्या मदतीने कागद जळणार नाही। चला सराव करूया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गटात पाठ्यपुस्तके, गोष्टींची पुस्तके, किशोर मासिके इत्यादी साहित्य देऊन आवडते उतारे निवडण्यास सांगावे। मुखवाचनासाठी त्यांचा उपयोग करावा। शिक्षकांच्या मदतीने गटप्रमुखांनी वेळ लावून गटातील विद्यार्थ्यांशी वाचनाची गती तपासावी। आकलनावर आधारित प्रश्न विचारावेत। कल्पक होऊया। शिक्षकांनी भाषापेठेतील उतार्यांचे कार्ड्स, गोष्टींची पुस्तके, किशोर मासिके, इतर बालसाहित्य, बालसाहित्य घेऊन विद्यार्थ्यांना स्वतःच्या आकलनासह गतिवाचन तपासण्यास सांगावे। पूरक साहित्य स्रोत: किशोर मासिके, भाषापेठेतील उतारे असलेले कार्ड्स, गोष्टींची पुस्तके आणि पूरक वाचन पुस्तके इत्यादी। विषय हिंदी, क्षेत्र भाषा विकास, कौशल पठन और लेखन, अध्ययन निष्पत्ति। अपनी कल्पना से कहानी, कविता, पत्र आदि पढ़ते हैं और लिखते हैं। कहानी को आगे बढ़ाते हुए लिखते हैं। अध्यापक छात्रों से उचित लय के साथ गट एवं एकल वाचन करवाए। बीज: किसी नदी के किनारे एक बीज पड़ा था। वो बहुत छोटा था। वहाँ एक चिड़िया आई। वो चोंच मारकर बीज को खाने लगी। तब बीज बोला, रुकी रहो, जमीन में गड़ने दो, डाल पात होने दो, तब मुझे तुम खाना। चिड़िया चींची करती उड़ गई।
कुछ दिन बाद पानी बरसा, पानी और धूप पाकर बीज में अंकुर फूटा। कुछ दिन बाद वहाँ एक बकरी आई, कोपले देखकर उसके मुंह में पानी भराया। वो उन्हें खाने चली, तब कोपले ने कहा, रुकी रहो, जड़ को गहरे जाने दो, पानी खाद खाने दो, तब मुझे तुम खाना। बकरी ये सुनकर मैं करती चली गई। थोड़े दिनों के बाद बीज का एक छोटा सा पौधा बन गया। एक दिन गाय वहाँ आई, उसने पौधे को खाने के लिए मुंह खोला। इतने में पौधे ने कहा, रुकी रहो, डाल पात होने दो, पानी खाद खाने दो, तब मुझे तुम खाना। ये सुनकर गाय रैमती हुई चली गई। बहुत दिन बीत गए, उसकी डालें बड़ी बड़ी हो गई। एक दिन फिर वही चिड़िया, बकरी और गाय वहाँ आई। उन्होंने एक दूसरे से पूछा, वो छोटा पौधा कहाँ गया? तभी पेड़ बोल उठा, मैं ही बीज हूँ, मैं ही अंकुर हूँ, मैं ही पौधा हूँ, मैं ही पेड़ हूँ, अब मैं तुम सबके काम आ सकता हूँ। ये सुनकर सब खुश हो गए। निम्नलिखित वाक्यों को क्रमबद्ध करके पुनः पढ़ो। क, पानी और धूप पाकर बीज में अंकुर फूटा। ख, किसी नदी के किनारे एक बीज पड़ा था। ग, अब मैं तुम सबके काम आ सकता हूँ। घ, उसकी डालें बड़ी बड़ी हो गई। क्रमबद्ध देखो। एक, किसी नदी के किनारे एक बीज पड़ा था। 2, पानी और धूप पाकर बीज में अंकुर फूटा। 3, उसकी डालें बड़ी बड़ी हो गई। 4, अब मैं तुम सबके काम आ सकता हूँ। आओ सृजन करें। बीज से पौधा बनने तक की प्रक्रिया अपने शब्द में लिखो। विषय गणित, क्षेत्राचे नाव मापन, घटकाचे नाव कालमापन, उपघटक 24 तासी कालमापन। थोडे आठवूया, मागील इयत्तेमध्ये आपण 12 तासी कालमापन याचा अभ्यास केला आहे, परंतु विमान, जहाज, रेल्वे, बस या वाहतुकीसाठी 24 तासी कालमापन आवश्यक आहे। याचा आपण अभ्यास करूया। संबोध कोपरा बघा, मध्यनंतर 1:25, 12 तासी कालमापन 1:25, 24 तासी कालमापन 13:25। बघा, मध्यान्हपूर्व 9:45, 12 तासी कालमापन 9:45, 24 तासी कालमापन 9:45। सराव कोपरा 1, खाली 12 तासी घड्याळातील वेळ दिली आहे, ती 24 तासी घड्याळात किती दाखवता येईल ते लिहा। बघा, मध्यान्हपूर्व 8:10, 24 तासी घड्याळात पण 8:10, मध्यांतर 4:35, 24 तासी घड्याळामध्ये 16:35, मध्यान्हपूर्व 11:15, 24 तासी घड्याळात पण 11:15, मध्यांतर 10:30, 24 तासी घड्याळामध्ये 22:30। बघा, या घड्याळामध्ये मध्यान्हपूर्व 2 वाजलेत। 12 तासी कालमापनातही 2 वाजतील आणि 24 तासी कालमापन याच्यातही 2 वाजलेले असतील। बघा, आव्हानात्मक कोपरा 1, खाली 12 तासी घड्याळातील वेळ दिली आहे, ती 24 तासी घड्याळात किती दाखवले जाईल ते लिही। मध्यान्हपूर्व 6:40, 24 तासीमध्ये पण 6:40, मध्यान्होत्तर 2:55, 24 तासी घड्याळामध्ये 14:55, मध्यान्हपूर्व 4:10, 24 तासी घड्याळात पण 4:10, मध्यान्होत्तर 4:10, 24 तासी घड्याळामध्ये 16:10। बघा, आता या ठिकाणी आपल्याला घड्याळ दाखवलंय, मध्यान्होत्तर 8:04, 12 तासी घड्याळामध्ये 8:04 आणि 24 तासी घड्याळामध्ये 20:04। विषय सामाजिक शास्त्र, संदर्भ इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास 2, घटक 10, ऐतिहासिक काळ, अध्ययन निष्पत्ती। आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेतात। पहिले काही आठवूया। 1, इतिहासाच्या काळाच्या विभागणीचे टप्पे माहिती आहेत। 2, उत्क्रांतीमध्ये मानवाचे महत्त्व माहिती आहे। 3, कृषीप्रधान समाजव्यवस्था माहिती आहे। अध्ययन अनुभव कृती, तू दुसऱ्या पाठात इतिहासाची साधने पाहिली। इतिहास समजून घेण्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी प्रामुख्याने 2 टप्प्यात केली जाते। 1, प्रागैतिहासिक काळ, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात। 2, ऐतिहासिक काळ, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात। नव अश्मयुगात व्यापाराचे प्रमाण वाढले गेले, त्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर सुरू झाला व त्यातूनच विविध लिपी अस्तित्वात आल्या। येथेच प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला, कारण लिखित पुरावे निर्माण होऊ लागले होते।
जीवसृष्टीमध्ये मानव व इतर प्राण्यांना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. प्राणी आपल्या गरजा पूर्ण करत असताना परिसर व निसर्ग यांच्यात बदल करत नाहीत. उदाहरणार्थ, काही प्राणी गुहेतच राहतात, मिळणारे अन्नपदार्थ आहेत त्याच स्वरूपात खातात. या उलट मानव परिसर व निसर्ग यात नेहमीच बदल करत राहतो. मानव गुहेतून घरात आला, कच्च्या अन्नपदार्थांवर केले, अगदी माती, लाकूड, दगड, धातू यावरही संस्करण केले आहे. उदाहरणार्थ, लाकडापासून दरवाजा, टेबल बनवले, विविध धातूंपासून दागिने, भांडी, अवजारे, हत्यारे बनवले, कच्च्या अन्नपदार्थांपासून इतर अन्नपदार्थ बनवले, ऊसापासून साखर, गूळ. मानव विविध पदार्थांचे स्वरूप स्वतःच्या गरजेनुसार बदलून घेतो. हे करण्यासाठी त्याला कौशल्याची आवश्यकता असते. हवी ती वस्तू घडविण्यात आधी त्याला विचार करावा लागतो. ती वस्तू प्रत्यक्ष घडवण्यासाठी त्याला श्रम करावे लागतात. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. या कला आणि परंपरा यांचे ज्ञान प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवले. त्यासाठी झालेल्या वैचारिक देवाणघेवाणातून भाषा ही समृद्ध होत गेली. विविध कला, कौशल्य आणि परंपरा यांच्या अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजे संस्कृती होय. नवअश्मयुगीन संस्कृती कृषीप्रधान जीवनावर आधारलेल्या होत्या. शेतीचे उत्पादन चांगले होण्यासाठी सुपीक जमिनीची आणि बारमाही पाणीपुरवठ्याची आवश्यकता असते. साहजिकच नवअश्मयुगीन मानवाने नद्यांच्या काठांवर गावे वसवली. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये नवअश्मयुगीन संस्कृतीचा विकास झाला. विविध कौशल्यांच्या आधारे उत्पादनातील वाढ, चाकांचा उपयोग, व्यापारातील भरभराट, विकसित लिपीचा उपयोग इत्यादी गोष्टींमुळे नवअश्मयुगीन संस्कृतीमधून नागरी संस्कृती उदयाला आल्या. जगातील 4 प्रदेशांमध्ये साधारणपणे एकाच कालखंडात म्हणजे इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षापूर्वी नागरी संस्कृती उदयाला आल्या. मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन हे ते 4 प्रदेश होते. नद्यांच्या काठाने विकसित झाल्यात म्हणून ह्या प्रदेशातील प्राचीन नागरी संस्कृतींना नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती असे म्हणतात. प्राचीन नागरी संस्कृतीची काही वैशिष्ट्ये: 1. नद्यांच्या काठचा कृषीप्रधान स्थिर वसाहती. 2. तांब्याचे आणि काशे ह्या धातूंचा वापर. 3. प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष व्यावसायिक कौशल्यांवर आधारित व्यवसाय. 4. पाण्याचे वाटप करणारे मध्यवर्ती यंत्रणा, विकसित सिंचन पद्धती. 5. शेतीचे आणि इतर वस्तूंचे नगरातील रहिवाशांच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन. 6. विकसित लिपींवर आधारित लेखनकला. 7. दूरवर पसरलेला व्यापार आणि प्रगत वाहतूक, प्राण्यांकडून ओढली जाणारी चाकाची वाहने, जलमार्गाचा उपयोग. 8. सुव्यवस्थित नगररचना, संरक्षक तटबंदी, परसबंद रस्ते, अधिकारी वर्ग आणि सामान्य जन यांच्या वेगवेगळ्या वसाहती. 9. प्रगत वास्तुशास्त्र आणि शिल्पकला. 10. गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यक यासारख्या शास्त्रांचा विकास. बघा प्रश्न 1. ऐतिहासिक काळ केव्हा सुरू झाला? नागरी संस्कृतीच्या उदयावरून नवअश्मयुगाचा प्रागैतिहासिक काळ संपून ऐतिहासिक काळ सुरू झाला. 2. मानव विविध पदार्थ वस्तूंवर संस्करण का करत असावा? जे निसर्गातून मिळते त्याचे स्वरूप मानव आपल्या गरजेनुसार बदलतो, म्हणून मानव विविध पदार्थ व वस्तूंवर संस्करण करत असावा. 3. कलांची निर्मिती कशी झाली? विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. 4. संस्कृती अर्थली. विविध कलाकौशल्य आणि परंपरा यांच्या अनेक पिढ्यांकडून मिळालेले ज्ञान व त्या ज्ञानाच्या आधारे निर्माण झालेली जीवन पद्धती म्हणजेच संस्कृती होय. विषय विज्ञान. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. टिंबटिंब वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. पर्यावरणात सोलापूर जिल्ह्यातील टिंबटिंब येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे. नानज. गवताळ प्रदेशातील माळ रानावर अधिवास असणारे हे पक्षी टिंबटिंब खातात. कीटक. चिंचोली ह्या गावात टिंबटिंब यांना अभय मिळाले आहे. मोरांना. 2. चुकी बरोबर ते लिहा. अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो. चूक. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. बरोबर. देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेले जंगल. बरोबर. प्रश्न 3. जैवविविधता उद्याने. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात. 4. अभयारण्य. विशिष्ट प्राण्यांच्या, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जातात. अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात. सब्जेक्ट इंग्लिश लर्निंग ॲक्टिव्हिटी रायमिंग वर्ड्स. 1. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर वेल. वेल ह्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा. बेल. 2. फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ अदर वर्ड्स. पुढीलपैकी यमक न जुळणारा शब्द ओळखा. डे. 3. चूज द प्रॉपर पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारी योग्य जोडी निवडा.
A. Name, same. Find the word that does not rhyme with the other words. इतर शब्दांशी यमक न जुळणारा शब्द शोधून काढा. C. Pink. सेकंड, चूज द करेक्ट पेअर ऑफ द रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारी योग्य जोडी निवडा. A. टॉल बॉल. थर्ड, चूज द वर्ड दॅट राईम्स विथ मेक. मेक ह्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा. C. टेक. विषय सामाजिक शास्त्र. संदर्भ इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास 2. घटक स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. अध्ययन निष्पत्ती. आदी मानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेतात. बघा, हा कालचा राहिलेला विषय आहे. पहिले काही आठवूया. एक, ताम्रयुगात चाकाचा उपयोग कसा झाला हे माहिती आहे. 2, ताम्रयुगात गावांचा विस्तार कसा झाला हे सांगता येते. बघा, चाकांवर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमियात उपयोगात आणल्या गेल्या. चाकाचे स्वरूप बदलत होते आणि त्याचा उपयोगही वाढू लागला. खास करून मालाची जलद वाहतूक करण्यासाठी गाड्यांचा वापर होऊ लागला. त्यामुळे व्यापार दूरवर पसरला. जलद वाहतूक, व्यापाराचा विस्तार व मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे उत्पादनाचे केंद्रे, यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एके ठिकाणी आले. गावाचा विस्तार होऊ लागल्याने नगरे उदयाला आली. वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले. सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांचा वापर नोंदी करण्यासाठी आधीच्या काळातही होत होताच. सांकेतिक खुणा असलेली खापरे उत्खननात मोठ्या संख्येने मिळतात. व्यापार आणि उत्पादन यांच्यात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याच्या वाढता व्याप यासारख्या कारणांमुळे आधीपासून वापरात असलेल्या सांकेतिक खुणा आणि चिन्हे यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. त्यांच्यावर संस्करण केले गेले. येथे संस्करण करणे म्हणजे प्रक्रिया करणे होय. म्हणजेच सांकेतिक खुणा आणि चिन्हे यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यावर प्रक्रिया केल्या गेल्या व अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली. प्राचीन सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांची उदाहरणे. व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. परंतु त्या नागरी संस्कृतीचा पाया नवाश्म युगातील कृषी संस्कृतीवर आधारलेला होता. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले. 8व्या पाठात तू अभ्यासले आहे की शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी लोक निसर्गशक्ती आणि देवदेवतांची आराधना करू लागले. त्यातूनच अनेक घरांमध्ये अतिभव्य मंदिरे बांधली गेली. हळूहळू त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखांच्या हातात एकवटले. पुढे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेले आणि यातूनच जगातील एक प्राचीन नागरी संस्कृती अस्तित्वात येऊ लागली. बघा, प्रश्न 1, नगरांचा उदय कसा झाला? उत्तर, व्यापार, वाहतूक व उत्पादनाची केंद्रे यामुळे अनेक प्रकारची कामे करणारे लोक एका ठिकाणी आले व नगरे उदयाला आली. 2, सांकेतिक खुणा व चिन्हांचे संस्करण का करण्यात आले? उत्तर, व्यापाराच्या व उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक होते म्हणून सांकेतिक चिन्हे व खुणा यांचे संस्करण करण्यात आले. 3, प्रत्येक संस्कृतीची लिपी कशी तयार झाली? सांकेतिक चिन्हे व खुणा यामध्ये सुधारणा केल्या गेल्या. अशा पद्धतीने प्रत्येक संस्कृतीची लिपी तयार झाली. 4, शासन व्यवस्थेचे अधिकार कोणाकडे गेले? शासन व्यवस्थेचे अधिकार मंदिर प्रमुखांच्या हातात गेले. व्हिडिओ आवडल्यास व उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.